शिंबोरा धरणातून अमरावती बडनेरा शहराला पाणीपुरवठा होतोय। भर उन्हाळ्यात जुनी 1500 मिलीमीटर व्यासाची अचानक पाईपलाईन फुटल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग युद्धपातळीवर करीत आहे काम। पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची होत आहे गळती। एकीकडे कडक उन्हाळा, यात अनेक परिसरात नळ कमी येत आहे। पाणी पुरवठा आता पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना जपून वापरावे लागेल। पाण्याचा वापर पाईपलाईन मधून पाण्याची गळती होत असल्याने अमरावती आणि बडनेरा शहरात 2 दिवस मिळणार नाही पाणी। 22-23 या दोन्ही दिवशी अमरावती बडनेरा शहरात पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी 2 दिवस पाण्याचा जपून वापर करा, मुबलक पाणी साठवून ठेवा असे आवाहन महाराष्ट्र प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी नागरिकांना केले आहे। आपल्या अमरावती शहराला शिंबोरा धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो आणि नेरपिंगळाई ते अमरावती या दरम्यानची जी 1500 मिलीमीटर व्यासाची PSC जलवाहिनी आहे, त्या जलवाहिनीवरती माहुलीच्या जवळ गळती निर्माण झालेली आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा वापरसुद्धा वाढलेला आहे आणि ती गळती त्वरित दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे। त्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गळती दुरुस्तीचं काम दिनांक 22 रोज मंगळवार या दिवशी हाती घेतलेलं आहे आणि हे गळती दुरुस्तीचं काम आम्ही रात्रंदिवस अव्याहतपणे करणार आहेत आणि गळती दुरुस्तीचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याची आम्ही दक्षता घेत आहे। तर 22 आणि 23 तारखेला अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहील। त्याकरिता सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी पाणी जपून वापरावे, त्याचा साठासुद्धा करून ठेवावा की जेणेकरून आपल्याला या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास होणार नाही आणि मधील त्रास या कामात सहकार्य करावे। धन्यवाद।